पण एक तर छोट्या पोरींचं नाही तर मोठ्या बायांच्या, मीडियम साईजच नाही माझ्यासाठी. तर काल आम्ही आणले होते हे मेहंदीचे स्टिकर आणि आज आम्ही लावून बघणार आहोत की याचा रिझल्ट कसा येतो. तर काल रात्री अर्ध्या तासामध्येच मी पूर्ण मेहंदी काढून टाकली होती हाताची आणि हा बघ कलर त्याचा रेड कलर आलाय. मी नेहमी आजपर्यंत जेव्हा पण मेहंदी काढली आहे रात्री राहून मी सकाळी काढते, पण ही इन्स्टंट मेहंदी होती. कोणचा फोटो दाखवेन मी, तर ही जी आहे हिचा पटकन कलर आहे. मी फक्त अर्ध्या तासामध्ये ती काढून टाकली, याचा हा असा कलर आला होता. तर कदाचित मी सकाळपर्यंत ठेवली असती तर ही अजून ब्राऊन झाली असती, जशी माझी नेहमी ब्राऊन होते. पण मला हा शेड पण खूप आवडतो, हा जो रेड कलरचा आलाय तो. सो दिस इज अ गुड ट्राय. स्टिकरचा जो ऑप्शन आहे तो मला आवडला, खूप चांगला आहे. मेहंदी काढणारे आर्टिस्ट असतात त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडनंच काम घेतलं पाहिजे. ते खूप चांगल्यापैकी डिझाईन काढतात. स्टिकर्स त्यांना काही कंपॅरिझन नाही. पण जर एकदम आपण घाईमध्ये असलो, आपल्याकडे टाईम नाही आहे मेहंदी काढत बसायला 2-3 तास, तर ते हे स्टिकर घ्यायचे आणि स्टिकर हाताला लावून फटाफट मेहंदी लावायची. पण हां, आम्ही जे स्टिकर घेतले ते एकदम साधे होते, म्हणजे त्याच्यामध्ये एवढूशे पॅटर्न. तुम्ही बघाल माझा हात बिलकुल पण भरलेला नाही आहे, याच्यामध्ये एवढे मोठे गॅप्स आहेत आणि थोडे फक्त मेहंदी भरली आहे. तर जर घेताना असा स्टिकर घ्या ज्याच्यामध्ये हात पूर्ण नीट भरेल. आम्ही जिथून घेतले त्यांच्याकडे जास्त ऑप्शन्स नव्हते, पण घेताना चांगलावाला स्टिकर घ्या. नाही तर बेस्ट ऑप्शन आहे मेहंदी आर्टिस्टकडनं मेहंदी बनवून घ्या.